गवळणी कृष्ण आळवा आळवा परतोनी मागे जावा कृष्ण आळवा रांगत रंगणी तोरित लोणी धरती गवळणी धरती गवळणी बांधित चरणी बांधित चरणी यशोदे दाद यशोदे दाद आग यशोदे दाद यशोदे दाद दही दूध लक्ष्मी कमाल कृष्ण तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने आता रांगणं गेलं महाराज पोरांचं ह्या खकाना झाला लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळी रांगणं अंगणी रांगत होते मूल बाया सारवायच्या ते अंगण स्वच्छ असायचं कारण सकाळच्या पूर्वी बाया लवकर उठायच्या. हो ते रामदास स्वामी सांगतात ना उठोनी महिला अलग बघा अंगणात सडा संमार्जन करीत राहतात. पूर्वीच्या महिला लवकर उठायच्या. पूर्वीच्या महिला पहाटे 8:30ला उठायच्या बघा. अवघड आहे महाराज. मुंबई पुण्यात तर खकानाच झालाय. त्याचं तेच उठत आंघोळ करत अंडरपॅन्ट पिळीत चहा ठेवतो स्वतः ढोशीतन किला नेऊन देतो राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या. मी तिकडचं सांगतो आमच्याकडनं. आता ऐका लवकर उठायचे. पूर्वीची बाई कितीला उठायची हो? 4ला 3ला. पहिलं काम दळायचं मग सारवायचं मग आंघोळ करायची. आता शहरात सारवणं गेलंच महाराज. आता असं म्हणावं लागेल उठवणे महिला लग बघा गेले रीत ओल्या फडक्याने फरच्या पुसत आहात ओल्या मॉपने. बऱ्याच वेळा तो मॉप पॉपच्या हातात दिसतो नाही का तुझ्या. हे बाबा लाईव्ह आहे करे आयो नाही जाऊ कडे महाराज. शेणावर सारवल्याचा रांगण्याचा फायदा सांगतो. आपल्या या दोन्ही हाडामध्ये एक जॉईंट आहे बघा इथं. हा आणि एक मांसाची लादी आहे तिथं. जो मुलगा लहानपणी शेराच्या सारवलेल्या जागेवर रांगतो त्याला 90 वर्षापर्यंत काठी घेण्याची गरज नाही कारण त्या शेणावर रांगल्याचा परिणाम ती गादी शेणाच्या गुणधर्माने काठी घेण्याची गरज नाही. आता ते पोरांचं रांगलंच गेलं त्यामुळं 40व्या वर्षीच गुडघे गेले. ते पोरं बसायला लागले का ते आईबाप कुठून तरी ती सायकल आणली बघा ती गोल तिच्यात ते गुतवलं का भर दरवाजाला जर ती फळी असली तर ठीक नाही तर ते जिन्यातच पडतंय. ती गोल सायकल ते काय म्हणतात त्याला लहान पोरांची गोल काय वॉकर म्हातारपणी मी पांगुळ गाडीत लागते हो. मला विनोद करायला पानकोटी सांगायची गरज नाही. मी तिथल्या तिथं खोटी ठोकतो बघा. आमच्याकडे त्याला वाकर म्हणतात. काय म्हणतात मग त्याला तेव्हा बी वाकरच लागते. सगळीकडेच वाकर असू द्या. आउट गोईंग इनकमिंग सारखं रांगू देत जा पोरांना. रांगू देत. भगवान रांगू लागले. रांगता रांगता देव एके दिवशी बाहेर गेले. मित्र भेटले त्यांना बरं का.
गोरोगोमट पोरग चांगलं दिसणारं गुटगुबीत सावळा श्रीकृष्ण. सगळ्या पोरांनी कन्हैयाला हा मित्र केलं बरं का. 156 मित्र आहेत देवाचे. पेंद्या, बोबड्या, वाकड्या, श्रीदामा, मधुमंगल, तनसुखा, मनसुखा, धनसुखा असे मित्र आहेत. मित्र असला पाहिजे बरं का. धर्मशास्त्र सांगतं जी जागा, ज्या गोष्टी आपण आईबापाजवळ बोलू शकत नाही ती जागा बोलण्याची मित्र. जे सासू सासऱ्याला सांगू शकत नाही, पतीला सांगू शकत नाही, मुलांना सांगू शकत नाही ती सांगण्याची जागा. म्हणून प्रत्येकाला मित्र असला पाहिजे. फक्त मित्रत्वामध्ये वाद नसावा, व्यवहार नसावा, संकोच नसावा, कपट नसावं. नाही तर एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, रामभाऊ काल मी पाजली आज तू पाज, चहा चहा. कळलं ना. म्हणून प्रत्येकाला एक मित्र असला पाहिजे. प्रत्येकीला एक मैत्रीण असली पाहिजे. फक्त ती असली पाहिजे. तुमचं ऐकून सारं गाव बोंबलणारी नसली पाहिजे. कळलं का. नाही तर शांते तुला म्हणून सांगते अख्खं सोनाळे पाडा सगळं का अवघडच आहे ना. मित्र असला पाहिजे. चला बर. सगळ्या मित्रांनी कन्हैयाला उचललं. गड्यानो राजा पावा मोहरी घोंगडी आम्ही खेळू यमुने थडी कृष्ण मुचा किरे गडी. मित्र केलं. देवाला एका दगडावर बसवलं. आजपासून तो आमचा राजा. गड्यांनो राजा किरे. राजा झाला. देव खुर्चीवर बसला आणि देवानं भेददृष्टीनं पाहायला सुरुवात केली. काय असेल तर असं बुवा, खुर्चीवर बसला का माणूस बदलतो. तेव्हापासून हे लक्षात ठेवा, देव भेददृष्टीने पाहू लागले. का रे गोपाळांनो, ए गोपाळांनो, अरे मी कसा, तुम्ही कसे पाप्याचे पितळ, हे जरा मापात आहे माझ्या. काही खाता का नाही रे गोपाळांनो. अरे सप्त्याला गेलं म्हणजे 5 किलो वजन वाढलं पाहिजे, 2 इंच पोट बाहेर आलं, तोची साधू ओळखावा. खाता का नाही. आता खाणं गेलं महाराज. एक बोबडा गोपाळ होता तो म्हणला, आया जप मोठ्या घालतं बोल गे, तुला लोणी खायला भेटत. लोणी लोणी कडलं लोणी खाल्लं का तुम्ही कधी. लोणी भाकर तुमचे तोंडच सांगतात बेटे खाल्लं. ते शिदळ खाल्ले का. ते मॅगी मॅगी पिझ्झा हागा नूडल आपल्याला काय माहिती. अरे आपल्या पोरांना चांगलं खाऊ घाला. कळलं का. उद्या जर ही मुलगा सीमेच्या रक्षणावर गेली, त्या परदेशातल्या लोकांनी आपला एक मारला तर आपल्या पोराला 10 मारण्याची ताकद आली पाहिजे. लक्षात चांगलं खाऊ घाला. तुझा पाव खाऊन आता खागाना करू नका. लोणी भाकर खाल्ल्यावर कसा दिसतो गडी बघू नका. दमदार खाल्लं पाहिजे. चला गोपाळांना कन्हैयाने विचारलं, तुम्ही लोणी खाल्लं नाही म्हणले. आम्हाला 2च गोष्टी, सकाळी ताक संध्याकाळी कढी. सकाळी ताक संध्याकाळी कढी. हाल सावळ्या गुळवणी, दुसरं खायलाच भेटत नाही. मग देव म्हणले चला घरी. आई जवळ नेलं. आई हे माझे मित्र आहेत, यांना लोणी खायला दे. आईला कौतुक वाटलं, बाई माझं पोरग किती गुणाचं आहे. एकटं नाही खात, साऱ्या गावाला वाटून खातो, त्याचं नाव खातो. कळलं. मग यशोदेने गोपाळ पाहून लोणी दिलं. मधुवंती होती ती खडी साखर लावायची लोण्यावर, 1.5 पावशर.
पावशर 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 हातपाव तिने बी हातपाव मी बी हातपाव पचणार नाही आता हातपाव छटाक 1.5 पावशर हातपाव अर्धा किलो जिरत ना अर्धा किलो वाजून माझ्यासारखा लुकडा सुकडा 1.5 किलो लोणी खडी साखर खाल्ल्यावर मजाच वेगळी असते. चला ते पोरं घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी वाट घेऊन चमचे घेऊन आले. यशोदा म्हणली का नाही हे काय हा मुकामवरचे आहे म्हणले मला माहिती बी नाही. म्हणले हे बघा आज देते उद्यापासून देणार तुमचं तुम्ही बघायचं म्हणले चोऱ्या करायच्या. कन्हैयाने सांगितलं आजच्या दिवस आई देणार आहे उद्यापासून आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. आम्हाला माहिती नाही म्हणले आम्ही तुला गुवाहाटीला नेलं तर तेव्हाच सांगितलं होतं आम्हाला पाहिजे म्हणून म्हणले. म्हणले दुपारी मीटिंग घेऊ मीटिंग घेतली मीटिंग मध्ये ठरलं काय चोऱ्या करायच्या. भगवान सगळीकडे चोऱ्या करून हा धुमाकूळ काय सांगू तुम्हाला चोऱ्यांची लीला. आता लयच अवघड आहे लक्षात ठेवा. एक म्हातारी होती ती लयच कंजूस होती पैसे सोडत नव्हती लाडकी बहीण असल्यामुळे मला बोलता येईना असू द्या. मग तिने असं लोणी Z+ सिक्युरिटी ठेवलं होतं. कळलं का तुम्हाला Z+ सिक्युरिटी म्हणजे हे शिंक्यावर परातीत घोडवंची घोडवंचच म्हणतात 3 पायाची तिच्यावर ते लोण्याचं मडकन त्या पराताच्या काठोकाठ पाणी आणि त्याच्या खाली खाट टाकायची. म्हणजे तिचा विचार काय होता चोरी करायला जरी पोरं आले थोडं जरी हल्लं तरी पाणी माझ्या अंगावर पडेल मला जाग येईल आणि मी या पोरांना पकडीन. पण देव तिचे बाप होते लक्षात ठेवा चतुरा तो देवानं बघितलं Z+ सिक्युरिटी म्हणले पेंद्या हिची खाट पहिले उचला खाट मांडू आपलं कळलं पाहिजे जरा पाहिजे असतं आमचं. खाट तिकडे ठेवली पोकळ बांबू परातीत टाकला आणि देवानं तो खालून ओढला आला आपलं त्र्यंबक जवळ आहे आम्हाला ते ओढलं पाईपलाईन काढली दिली गादीवर सोडून म्हातारीच्या सगळं लोणी काढला. हा 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 सकाळी सकाळी म्हातारीला गार लागू लागलं. म्हातारी उठून बसली बाई हे झालं कसं मला तर अशी सवय नव्हती. म्हणजे ती पाणी घेऊन झोपत होती सांडलं कसं. आणि मग वर पाहिलं रात्री माझ्या मंदिरी आला रात्री माझ्या मंदिरी रात्री माझ्या मंदिराला चोरी करून गेला गे. एवढ्या अवघड देवाने चोऱ्या सक्सेस केल्या लक्षात ठेवा. आता लई सांगण्यासारखी पण वेळ नाही. शेवटी सारं गाव ऐकलं यशोदे गोकुळी कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का. मग भगवंताला हाकलं जा म्हणले तुम्ही गाया घेऊन सारी गोपाळा रानात जा. सगळे गेले. भगवान म्हणले का रे रोज आपण आपले डबे खातो उद्या काहीतरी वेगळं करू. माझे आहे तैसे पाय नाही तरी घरात आहे चोरोनिया माय नवनीत आणावे बरं का.